वाशीमध्ये रस्ते अपघातातील जखमींसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. न्यू इरा हॉस्पिटलतर्फे अत्याधुनिक पॉलीट्रॉमा केअर सेंटरची सुरुवात करण्यात आली आहे. गोल्डन अवरमध्ये त्वरित आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी हे केंद्र सज्ज करण्यात आले आहे. या सेंटरमध्ये ट्रायज प्रणालीद्वारे रुग्णांच्या गंभीरतेनुसार प्राधान्यक्रम ठरवून उपचार दिले जाणार आहेत. अपघात, स्ट्रोक किंवा गंभीर दुखापतींच्या रुग्णांना तात्काळ सेवा मिळणार आहे. शुभारंभ प्रसंगी सहपोलीस आयुक्त संजय येनपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच विविध तज्ज्ञ डॉक्टरांची टीम 24 तास रुग्णसेवेसाठी उपलब्ध राहणार आहे. याचबरोबर रस्ते सुरक्षेला चालना देण्यासाठी हॉस्पिटलतर्फे नवी मुंबई पोलिसांना 200 बॅरिकेड्स सुपूर्द करण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना जलद आणि समन्वयित उपचार देणे हेच या ट्रॉमा केअर सेंटरचे मुख्य उद्दिष्ट आहे. वाशी महामार्गाच्या लगत असणाऱ्या न्यू इरा हॉस्पिटल मध्ये ॲडव्हान्स ट्रॉमा केअर सेंटरचं पण आज उद्घाटन झालं आणि एक सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून हॉस्पिटलने आणि त्यांच्या ट्रस्टीजने नवी मुंबई पोलीस खात्याकरता जवळपास 200 बॅरिकेड्स हे डोनेट केलेले आहेत. हे खूप दयाळू जेस्चर आहे हॉस्पिटल आणि त्यांच्या टीमकडून, की ज्या माध्यमातून रस्त्यावरची जी सुरक्षितता आहे, लॉ अँड ऑर्डरचे काही इश्यूज आहेत, वाहनांचा अतिरिक्त असणारा वेग आहे, त्याच्या संदर्भाने नियंत्रणात आणण्यासाठी करण्यात येणारी नाकाबंदी आहे, या गोष्टींच्यासाठी या बॅरिकेडचा खूप उपयोग होईल. याच्यामुळे मला निश्चित विश्वास आहे की काही लोकांचे अपघात याच्यामुळे टळतील आणि निश्चितच आपण काही अनमोल असे प्राण या निमित्तानं वाचवू शकू. आपण जर पाहिलं तर एज्युकेशन आणि हेल्थ या कुठल्याही सशक्त समाजाच्या आवश्यक असणाऱ्या पायाभूत गरजा आहेत. नवी मुंबई ही आता मेट्रो सिटी होऊ पाहते आहे. इट इज जस्ट नेक्स्ट टू द मेगा मुंबई. आणि आता नवीन जो काही विमानतळ आहे, जे काही JNPA आहे, नवीन येणारे हायवेज आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर आहेत, मरीन हायवेज आहेत, एक्सप्रेसवेज आहेत, मेट्रोज आहेत, तर त्यामुळे मोठ्या प्रमाणात इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आणि बिझनेस पार्क्स, एज्युसिटी, एरोसिटीज, मेडिसिटीज या भागामध्ये येत आहेत. मोठे बिझनेस पार्क्स या भागामध्ये येत आहेत आणि त्याच्यामुळे लोकसंख्येची वाढ सुद्धा मोठ्या प्रमाणात होणार आहे. आणि या जागरूक, प्रोडक्टिव्ह आणि फायनान्शियली कंट्रीब्यूट करणाऱ्या या लोकसंख्येच्या ज्या काही आरोग्याच्या ज्या काही गरजा आहेत, त्या केटर करण्यासाठी अशा स्वरूपाच्या सुसज्ज, प्रशिक्षित, अनुभवी आणि कंपॅशनेट अशा स्टाफ असणाऱ्या हॉस्पिटलची गरज आहे. आणि ही गरज न्यू इरा हॉस्पिटल ही या निमित्तानं या भागात पूर्ण करते, याचा मला आनंद आहे. अपघात होऊ नये म्हणून बॅरिकेड्सच्या माध्यमातून प्रिव्हेन्शन आणि हॉस्पिटलच्या ट्रॉमा सेंटरच्या माध्यमातून क्युअर, या दोन्ही गोष्टी या इथे आज पूर्ण होत आहेत. सर्व लोकांना मी हेच आवाहन करेल की मनाचं नियंत्रण हे सगळ्यात मोठं नियंत्रण आहे. आणि कुठल्याही सिच्युएशन्स असल्या, कुठल्याही घरचे काही अडचणी असल्या, काही फायनान्शियल डिफिकल्टीज असल्या, काही वर्किंग प्लेसच्या ठिकाणी काही अडचणी असल्या, लाईफमध्ये या प्रत्येकाला असतातच. परंतु त्यांनी त्याचं रस्त्यावरती गाडी चालवताना तो सार्वजनिक हमरस्त्यावरती आहे, तर त्यामुळे त्याचं जे कंपोजर आहे, त्याची जी शांती आहे, ती त्यांनी गमावली नाही पाहिजे. आणि स्वतः त्यांनी सतर्क राहिलं पाहिजे. स्वतःच्या सुरक्षेचा आणि दुसऱ्यांच्या सुरक्षिततेचा पण नेहमीच विचार ठेवला पाहिजे आणि वाहतूक नियमांचं पालन केलं पाहिजे. आणि दुसरा माणूस जेव्हा अपघातामध्ये ग्रस्त झालेला असेल, तेव्हा त्याला सिटीजन या नात्याने त्याने मदत केली पाहिजे, कारण ही वेळ कधीही कुणावर केव्हाही येऊ शकते, याचं त्यांनी भान ठेवलं पाहिजे. So, जब फैसिलिटी के बारे में बात करते हैं तो फर्स्ट थिंग दैट वुड बी द की ओवर हियर इज द लोकेशन. इट इज राइट ऑन द हाईवे वेयर मोस्ट ऑफ द एक्सीडेंट्स हैपन. तो एक्सेसिबिलिटी लोगों को सबसे इम्पोर्टेंट टाइम होता है. तो उस हिसाब से अपार्ट फ्रॉम द ट्रीटमेंट वी आर एबल टू कट डाउन टाइम ट्रेमेंडसली. And the other beautiful thing is once you enter the hospital also the time lag is very less.
The ER is on the ground floor. Once you enter the gate, it takes less than 10 seconds to reach the emergency room. From the emergency room, once the assessment is done, if I want a CT scan, अगर CT scan करना हो, MRI करना हो, ultrasound करना हो, या फिर X-ray करना हो, तो मुझे actually 10 या 15 seconds लगता है वहां तक पहुंचने के लिए. So a lot of time. So when I'm talking about few minutes to few seconds. So we have the whole golden hour now. Now golden hour looks big for me, but once the patient reaches here, we are trying to do that. And the idea behind establishing ये trauma center ये खोलने के पीछे एक main reason ये है कि एक सिस्टम बैठ जाना चाहिए और लोग मेंटली ट्यून होना चाहिए हमारे आसपास हॉस्पिटल के अंदर कि दिस इज अ ट्रॉमा सेंटर, दीज आर द डॉक्टर्स हु आर अवेलेबल फॉर दिस काइंड ऑफ सर्विस. तो वो इजी हो जाता है अगर ये सिस्टम सबके दिमाग में बैठ जाए तो एवरीबडी इज रेडी. So this was always there. The hospital was there, the doctors were there, but that coordinated effort होना जरूरी है, हमने समझा है. और संजय दत्त सर ने ये मूव किया कि ये हम कोशिश करते हैं कि ये साथ में लाए क्योंकि everything was there. So let us bring it together, and that will help us in cutting short the time further and giving the absolutely perfect care for all our patients who come here. ट्रॉमा सेंटर बेसिकली ऐसे हॉस्पिटल तो 50 और हॉस्पिटल नहीं मुंबई में, बट ये हॉस्पिटल हम क्यों ट्राई कर रहे हैं कि एक वेल नोन सेंटर बने ट्रॉमा के लिए. बिकॉज बाकी हॉस्पिटलों के लिए जैसे लिवर ट्रांसप्लांट बहुत इंपॉर्टेंट है, ये ट्रांसप्लांट, बट एक्सीडेंट उनका एक इम्पॉर्टेंट यूएसपी नहीं है. और हमारा लकीली वी आर ऑन द हाईवे, एकदम रोड पे है, और यहाँ आने में या इवन टर्न करके यहाँ से भी वाले भी, यहाँ वाले भी, इवन चेंबूर तक भी, और एक सारे एक्सीडेंट ये रोड पे बहुत कॉमनली है. तो इट इज़ वेरी एक्सेसिबल, तो इजीली यू कैन गेट इन. और दूसरा एक इसको एडवांटेज ऑफ बड़े हॉस्पिटल का भी ये थिंकिंग है और छोटे हॉस्पिटल का एक्सेसिबिलिटी. सिटी सामने है, अभी हम बड़े हॉस्पिटल में भी काम किए हैं सब, तो अभी वहाँ डॉक्टर कुट्टी भी जाते थे, लेकिन डॉक्टर कुट्टी को वो पेशेंट के लिए एक इमरजेंसी में आने को कम से कम 40 मिनट लगेंगे, 30 मिनट्स लगेंगे, पहला जूनियर डॉक्टर आएगा. और यहाँ डॉक्टर कुट्टी फर्स्ट फ्लोर पे बैठे रहते हैं, इजीली फ़ोन लगाया खट करके नीचे आएंगे. मैं भी इधर ही घूमता रहता हूँ, अपने चंद्रशेखर सर तो आईसीयू में ही रहते हैं. सो बेसिकली सारे ग्रह मिल गए हैं, तो अभी वो बेसिक पेशेंट को द बेस्ट फैसिलिटी विद इन फर्स्ट आवर मिलने का चांसेस बहुत ही हाई है. सो दैट इज़ वन यूएसपी कि यहाँ सारे सीनियर लोग जो बैठे हैं वो साथ में ही बैठे रहते हैं और विद इन 10 फीट ऑफ ईच अदर ऑफ द कैजुअलिटी ट्रॉमा. और दूसरा ये है कि हम लोग एडवर्टीजमेंट वही दैट इज़ बैरिकेड्स, हम लोग जा रहे हैं, उससे अवेयरनेस होगी ये थ्रू पुलिस, थ्रू बैरिकेड्स. और हम लोग आपस में तो करते ही हैं बात कि लोगों को ये एटलीस्ट इन नेक्स्ट 1 ईयर वी विल बी अ वेरी इंपॉर्टेंट ट्रॉमा सेंटर. न्यू ईरा का जो टीम वर्क पहले भी था, टीम पहले भी था, लाइक डॉक्टर कुट्टी भी कहीं और बड़े हॉस्पिटल में थे, फिर लास्ट 2 साल से यहाँ है, मैं भी अभी 2 महीने में आया, डॉक्टर चंद्रशेखर भी आया. बेसिकली सारे सीनियर है, वो एक यूएसपी है कि सारे जो बड़े हॉस्पिटल में आपको डॉक्टर कुट्टी मिलेंगे नहीं, वो उनको पहुंचने तक 40 मिनट लगेंगे, लेकिन यहाँ हमारा अपना हॉस्पिटल और लकीली ही इज़ द हेड ऑल्सो, तो एक थिंकिंग एक नीचे तक जाती है. वहाँ मैनेजर्स अलग होते हैं, डॉक्टर माता प्रसाद जैसे, तो हमारे तक बात पहुँचने में टाइम लगता है, बट यहाँ हम लोग वी आर पार्ट ऑफ द टीम. सो वो एक इजीली एक्सेसिबल केयर है फर्स्ट हैंड, वो जो बहुत इंपॉर्टेंट गोल्डन आवर में है. हम लोग अगर सीनियर आपको मिलेगा तो एटलीस्ट डिसीजन मेकिंग में बहुत ईजी हो जाए कि सीटी स्कैन फट से मिल गया, उसको हेड इंजरी है, उसको अभी ड्रेन करना है, तो सर बैठे हैं. बड़े हॉस्पिटल में उसको फ़ोन करेंगे, फिर बुलाएंगे, फिर वो आए, तो थोड़ा एक एक्सेसिबिलिटी का ये रहता है, बैरियर रहता है. सो विच इज़ हम लोग ट्राई कर रहे हैं कि यहाँ इजीली खत्म ब्रेक हो जाए. सर के कहने का मतलब है कि जब बड़े हॉस्पिटल में पेशेंट आया है तो दे विल सी कि आज ऑन कॉल कौन है, फिर उनको बुलाएंगे, जूनियर आएगा, फिर उनका सीनियर आएगा. बड़े कंसल्टेंट जैसे सर तक पहुंचने के लिए, उस लेवल तक जाने के लिए 1 आवर निकल जाता है. तो वहाँ पर एडमिनिस्ट्रेशन में हायरार्की में ही क्लिनिशियन एडमिनिस्ट्रेटर की जगह पे डॉक्टर्स बैठे हुए, वेरी सीनियर डॉक्टर, दे आर अवेलेबल 24/7 ऑन कॉल एंड मेन आवर्स में यहीं पर अवेलेबल रहता है. विद इन 10 फीट टू 12 फीट जैसा बताया सर ने, उतनी दूरी पे हैं. तो जैसे कुछ इमरजेंसी आता है, ऑल सीनियर पीपल गेट टुगेदर एंड टेक केयर ऑफ द पेशेंट. दैट इज द यूएसपी फॉर द न्यू ईयर हॉस्पिटल कंपेयर टू अदर हॉस्पिटल. तो जैसा भी आपने देखा, खाली बघितला तुम्ही ॲडव्हान्स ट्रॉमा सेंटर आपण लॉन्च केलं. तिथं 4 बेड आहेत, त्याच्यामध्ये डेडिकेटेड ट्रायल असतो. जे इमर्जन्सी जे सिरियस आले त्याच्यासाठी एक बेड,
किंवा ते जरासा मीडियम लेवलचे पेशंट आला त्याच्यासाठी तर ते ट्रायल सिस्टम असतो त्याप्रमाणे तिथं व्यवस्थित त्याला पेशंटला बघितला जातो. त्याच्यानंतर जेव्हा डॉक्टर येतात ते डिसाईड त्याच्यासाठी त्यांना इमर्जन्सी सर्जरी लागली किंवा सेफ करायचं आहे ते आपण डॉक्टर डिसाईड करून आयसीयू मध्ये घेतात. आता आपण आपला आयसीयू जे आहे क्रिटिकल केअरचा आयसीयू जे आहे ते 45 बेडचा आहे. त्याच्यामध्ये 30 बेडचा आपण इंटेन्सिव्ह केअर युनिट म्हणतो. तिथं 30 बेड आहे. त्याच्या आपले हेड आहे डॉक्टर चंद्रशेखर सर ते टेक केअर करतात. 24/7 डॉक्टर अवेलेबल असतात. तर होल स्पेक्ट्रम जसं सरांनी सांगितलं स्टार्टिंग फ्रॉम ER ते आयसीयू मध्ये ट्रीट झाल्यानंतर किंवा सर्जरी वगैरे लागली तर ओटी मध्ये जाऊन पेशंट ट्रीट होऊन वॉर्डमध्ये येऊन फिजिओथेरपी वगैरे न्यूरो सगळं डिपार्टमेंट एकत्रित हॉस्पिटलमध्ये आहे. त्याप्रमाणे आपण डिवाइड करून पेशंटला ट्रीट करतो. सर्वांना अवेलेबल आहे का म्हणजे रिगार्डिंग द फायनान्स अँड अदर थिंग तर आपलं जे हॉस्पिटल आहे पहिलं तर आपले जे चार्जेस आहे टॅरिफ आहे ते कम्पेअर टू अदर बिग हॉस्पिटल स्वतःला कॉर्पोरेट हॉस्पिटल म्हणतात किंवा बघून पण पेशंटला वाटतं की आतमध्ये गेलं तर आपला सगळं पॉकेट आणि जमीन जायला सगळं जाणार आहे. त्या कम्पेअरमध्ये आपल्या हॉस्पिटलचे जे चार्जेस आहे ते 30 to 40% आणि इन सम केसेस लाईक सर्जरी किंवा मोठं ट्रीटमेंट लागणार आहे तिथं 50%चा डिफरन्स आहे. म्हणजे आपण दुसऱ्या मोठ्या हॉस्पिटलला जेवढा दिवस 10 दिवस काढणार आहे ते इथं आपण 20 डेज काढू शकतो. म्हणजे 50%चा डिफरन्स आहे चार्जेसमध्ये. दुसरं आपल्याकडे आता रिसेंटली 2 आठवड्याआधी सगळे इन्शुरन्स एम्पॅनल झाले. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट प्रायव्हेट आणि जिप्सा म्हणून असतात. त्याच्यामध्ये 4 गव्हर्नमेंट असतात इन्शुरन्स कंपनी त्याचं सगळं एम्पॅनलमेंट झालेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपले जेवढे पब्लिक सेक्टर युनिट्स कंपनीज असतात मजगाव डॉक JNPT जिंदाल रिलायन्स इंडस्ट्रीज महाराष्ट्र पोलीस ऑटोमोबाईल ECHS CGHS हे सगळ्याच्या त्याच्यामधून कोकण रेल्वे आणि RCF आपल्याकडे ऑलरेडी एम्पॅनल्ड आहे आणि रिमेनिंग राहिलेले जे आहे नेक्स्ट 1 month मध्ये सगळं एम्पॅनलमेंट होऊन जाणार आहे. And most importantly, बेसिकली जे ट्रायज आहे ना दॅट इज ऑलमोस्ट फ्री. आम्ही त्याच्यामध्ये चार्जेस नाही करणार एक्सेप्ट कन्झ्युमेबल्स मे बी. कन्सल्टेशन फ्री आहे म्हणजे इफ दे वॉन्ट टू गो एनीवेअर एल्स. बाकी नंतर काय सर्जरी मोठी लागली दॅट वुड नॉट बी फ्री बट ॲज अ फर्स्ट एड ट्रॉमा सेविंग लाईफ सेविंग ॲक्च्युली एव्हरी हॉस्पिटल हॅज टू डू. ते कोर्टाचा रूल आहे की ट्रायज एव्हरी हॉस्पिटल शुड डू फ्री. पण ते करत नाही पण ॲक्च्युली अँड वी विल गो डू दॅट. ट्रायज विल बी फ्री. आम्ही कन्झ्युमेबल्स ॲट द मोस्ट चार्ज करणार. म्हणजे त्यांना काय लागलं औषध वगैरे इनिशियली नाही घेणार बट अल्टिमेटली ते कुठे दुसऱ्या ठिकाणी गेले तर त्यांना थोडा कन्झ्युमेबल पे कर. बट ॲज अ कन्सल्टेशन अँड हॉस्पिटल बेड चार्जेस विल नॉट टेक. so what he's trying कि emergency में सर यही बोल रहे हैं कि emergency में कोई आता तो emergency care definitely पूरा का पूरा मिलेगा. But then we can't continue care without somebody paying. So that is the only thing. But whatever is required for the patient for him to survive would definitely be done. Period. It is irrespective. In fact, there was a recent case, sir. एक lady आई थी with a cardiac arrest. हाँ तो without any financial clearance also, we took the patient in the OT, did the angioplasty. The good thing is उन्होंने पे किया. लेकिन वो सोच के नहीं किया कि तो करना ही है. तो वी डिसाइडेड कि भाई तो मेडिकल क्लियरेंस होता है क्या फाइनेंशियल क्लियरेंस कि मेडिकल. तो ऐसा इमरजेंसी कोई ऐसे जनरली सब हॉस्पिटल करते हैं. वो फिल्मों में दिखाते हैं पहले पैसा भर के आओ. ऐसा होता नहीं है. Nobody dares to tell us for money. कभी विधान सर को आंसर तो कभी ऐसे कॉस्ट एडमिनिस्ट्रेटर को आ जाते हैं मैनेजर्स को. तो आई गॉट अ कॉल फ्रॉम द इमरजेंसी डिपार्टमेंट डायरेक्ट कॉल कि क्या करें. तो मैंने बोला लाइफ सेव करने के लिए जो भी आपको रिक्वायरमेंट है वो करिए. फाइनेंस हम लोग बाद में देखेंगे. दिस इज द कॉल आई गॉट इन द मॉर्निंग टाइम फॉर दिस पेशेंट and the relatives were not available. Relatives not there at that time. And patient was in the ER. I got a call from the cardiologist and the other people for the clearance. I said ki for the saving the life of the patient, whatever required you do, later on we'll see. First save the life. But they The paid. patient got, they later paid, but Patient did they put very the well. Patient in the inside the cath lab and they got treated. Patient is well now. Female. हाँ तो golden hour means basically the idea is do it at the earliest. It is, so everything, if it is done within 1 hour, that the secondary injury would be less. एक तो इंजरी हो चुका है, that is the primary injury. But अगर किधर bleed हो रहा है, bleed होता रहा तो शॉक में जाएगा पेशेंट. अगर कोई हेड इंजरी और क्लॉट बड़ा हो गया तो बेहोश हो जाएगा पेशेंट. तो ये सब होने के पहले, तकलीफ होने के पहले हम लोग उसको रोक देते हैं
तो उसी का बेसिक कॉन्सेप्ट है गोल्डन, डू इट एट द अर्लीएस्ट पॉसिबल. सो द आइडिया, सो सर ने एग्जैक्टली यही बोला कि वी आर ऑल अवेलेबल, ऑल ऑफ अस are in the hospital most of the times, even if not, we are very easily accessible. तो ये advantages है. तो golden hour के अंदर जितना जिसको जो जरूरी है वो ट्रीटमेंट मिल ही जाता है. Theoretically, तुम्हें basically if you consider ना, the only trauma center closest is Sion Hospital. जिथे actual trauma center आहे, जिथे neurosurgeon is sitting in the trauma ward. बाकी सर्व hospital मध्ये actual trauma center नहीं. So that is what the concept is, that we sort of create, if not that scale as Sion, but थोड़ा छोटा but trauma center हो. Immediately everybody is available. आपका क्वेश्चन था वो सर्विसेज के बारे में. तो हमारे पास ट्रेन्ड स्टाफ डॉक्टर्स है अकॉर्डिंग टू एडवांस ट्रॉमा सपोर्ट और एडवांस ट्रॉमा सर्विसेज और एडवांस कार्डियक लाइफ सपोर्ट, वो गाइडलाइन के मुताबिक वो ट्रेन स्टाफ हमारे पास है. कि गोल्डन आवर में पेशेंट का स्टेबलाइजेशन और लाइफ सेविंग मेजर्स, ऐसे ये चीजों को स्टेबलाइज करके लेटर ऑन फ्रॉम ER और ट्राइएज उधर से इधर शिफ्ट करना जरूरत है, ऑपरेशन थिएटर में शिफ्ट करना जरूरत है, ICU में शिफ्ट करना जरूरत है. आफ्टर प्रॉपर्ली डायग्नोसिंग द केस एंड आफ्टर रिक्वायर्ड इमेजिंग हैव बीन डन, द पेशेंट विल बी टेकन इनटू ICU एरिया और ऑपरेशन थिएटर एरिया डिपेंडिंग ऑन द नीड. ठीक है, आई थिंक यहाँ पे आयुष्मान कार्ड का भी यूज हो सकता है क्या पेशेंट्स को? आयुष्मान कार्ड का अभी तक नहीं. नो, अभी तक आयुष्मान कार्ड का अभी तक हम लोगों ने नहीं किया है. दैट इज इन प्रोसेस. एक रजिस्ट्रेशन हुआ है बट दैट प्रोसेस इज लेंथी, इट विल टेक टाइम. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.